भाजपानं प्रचंड दबाव तंत्र आणि प्रशासनाचा गैरवापर केलाय असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। भाजपाच्या नेत्यांचे नातेवाईक कसे बिनविरोध निवडून येतात, भाजपाचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसची अवस्था वाईट आहे, कुणीच कुणाला सहन करायला तयार नाही, नेत्यांमध्ये समन्वय नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। मंत्री बावनकुळेंच्या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी पलटवार केलाय। बावनकुळे हास्यास्पद बोलतायत। आधी स्वतःच्या घरात पहा काय सुरू आहे, शिंदे आणि फडणवीस एकमेकांकडे पाहत नाहीत अशी टीका ठाकूर यांनी केली आहे। यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्यात चांगलीच जुंपली आहे। संजय खोडकेंना मनमानी कारभार करायची सवय आहे अशी टीका ठाकूर यांनी केली। यावर वर्चस्व कमी होण्याच्या भीतीमुळे यशोमती ठाकूर यांना माझ्यावर आगपाखड करावी लागतीये असं खोडके यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। लातूरच्या औसा येथील अजित पवारांची सभा उधळून लावण्याचा इशारा घाडगेंनी दिला होता। दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला मवियात घेणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। यावर ठाकरे बंधू एकत्र यावे ही लोकांची इच्छा आहे, यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही असं संजय राऊत यांनी म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। कल्याणमधील अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूवरून राजकारण तापले। अर्णवच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही। भाषिक द्वेषाचे जे कारखाने त्यांनी चालवलेले आहेत त्यातूनच हा मृत्यू घडलाय असा आरोप केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर केलाय। कल्याणमधील तरुणाच्या मृत्यूची घटना खेददायक आहे। कोणाच्या तरी दुर्दैवानं घडलेल्या घटनेबद्दल राजकारण करण्याचा नीचपणा भाजपा करतोय अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे। संभाजीनगरच्या गंगापूर नगरपालिकेसाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये अंबादास दानवे सहभागी झाले। गंगापूरच्या मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत दानवेंनी प्रचाराचा शुभारंभ केलाय। माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी नाव न घेता राहुल गांधींवर टीका केली आहे। बिहार जिंकल्यानंतर आता बंगाल आपलं टार्गेट आहे, पण काही पक्षांचे पदाधिकारी निवडणुका जाहीर झाली की मगच त्यात लक्ष देतात असं म्हणत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। जामनेर नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 गटात गोंधळ झाला। अर्ज माघार घेण्यासाठी जबरदस्ती परिषदेमध्ये आणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ढकलण्यात आलं। जामनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जातोय। पवार गटाचे 6 उमेदवार शुक्रवारी त्यामुळे अज्ञात स्थळी रवाना केले होते। अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर ते जामनेरमध्ये परतलेत। वैभव नाईक माझ्यावर का जळतात याचं उत्तर तेच देऊ शकतात असा टोला निलेश राणे यांनी लगावला। मी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी स्वतःहून मला संरक्षण दिलं असं स्पष्टीकरण निलेश राणे यांनी दिलंय। रायगडच्या म्हसळ्यातील शिवसेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले आणि युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील चांदोरकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्यानं मंत्री भरत गोगावले यांनी ही हकालपट्टी करण्याचे आदेश दिले। स्थानिक निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी विचारांच्या उमेदवारांना प्राधान्य द्यावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेकडून केली गेली आहे। याबाबत कोल्हापुरात शिवस्वराज्य मंचाकडून अभियान राबवलं गेलं। पालघर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। डहाणूमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे। पालघर, जव्हार आणि वाडा येथे तिरंगी लढत होणार आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पालघरमध्ये सभा झाली। यावेळेस पालघरमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर उमेदवारी मागे घेणार आहेत त्यांचे पण आभार अशा शब्दात ठाकरे गटाला टोलाही लगावलाय। पालघरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेसाठी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला। आसनगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद पाटील यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बस भरून या सभेसाठी आणण्यात आलं। यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर आता जोरदार टीका होती आहे। मोहोळ येथील सभेतून पालकमंत्री जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांवर नाव न घेता निशाणा साधलाय। माध्यमांसमोर यायचं आणि बोलायचं, फक्त बोलून विकास होत नसतो अशी टीका त्यांनी केली आहे। दुबार मतदारांबाबत तक्रार घेऊन जाणाऱ्या तक्रारदारांनाच दुबार मतदारांचा शोध घ्या असा अजब सल्ला अधिकाऱ्यांनी दिला। नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी यावर संताप व्यक्त केलाय। हे दुबार मतदार कुणी बघायचे आणि कसे वगळायचे असा सवाल त्यांनी उपस्थित करत पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा संशय व्यक्त केलाय। अमरावतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 78 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 1366 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। येत्या 26 तारखेला उमेदवारांना चिन्हांचं वाटप होणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी महायुतीच्या तीनही पक्षांनी ताकद लावली आहे। याबाबत त्र्यंबकेश्वर निवडणुकीत पैशांचा महापूर होईल हे खरं आहे। जे 24 तास जनतेसोबत असतात त्यांनाच लोक निवडून देणार अशी प्रतिक्रिया आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे। आम्ही कुठेही जाणार नाही, शेवटपर्यंत राज ठाकरेंच्या सोबतच आहोत आणि काम करत राहू असा विश्वास मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे। इस्रायलचे मुंबईतील कौन्सिल जनरल यानिव रेवाच यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 1000 घटनांची तारखेसह नोंद असलेलं शिवप्रताप दैनंदिनी 2026 हे भेट दिलं। मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला अचानक भेट देत स्वच्छतेची पाहणी केली। बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहातील घाण पाहून सरनाईक यांनी संताप व्यक्त केला। बस स्थानक प्रमुखाला तत्काळ नोटीस देण्याचे आदेश दिले। भाजपाच्या सर्व्हेवर विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे। हा सर्व्हे भाजपाने केलेली काल्पनिक कथा आहे। लोकांचा अंदाज चुकवण्यासाठी आणि बदलवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मनसे शिवसेनेला आव्हान देण्याची शक्यता आहे। फुटीनंतर शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवण्याची शक्यता आहे। शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा ठाकरे मनसेला सोडणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून मैदानामध्ये उतरलेत। सलग आठवडाभर नगरपालिका निवडणुकांसाठी शिंदे प्रचार दौरा करणार आहेत। दिवसाला 4 ते 6 सभांचं नियोजन आहे। बीडमध्ये ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांना राजीनामा दिलाय। जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या मनमानी कारभारामुळे आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्तक्षेपामुळे मला एबी फॉर्म दिला नाही असा आरोप त्यांनी केलाय। महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मुख्य लढत आहे। यामध्ये भाजपानं राष्ट्रवादीशी युती केल्यानं लढत अधिक रंगतदार झाली आहे। उमेदवारांनी आणि पक्षांनी केलेल्या पूर्वीची कामं त्याचबरोबर महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर प्रचार सुरू आहे। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विकास शिंदेंची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार पक्षविरोधी कार्य केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे।